नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, नीता कुलकर्णी यांनी शेअर केलेला एक प्रसंग आजच्या आनंदी कट्ट्यावर तुमच्यासमोर सादर करते. या प्रसंगातला विचार खरोखरच आचरणात आणण्यासारखा आहे. ऐकूया. जोशी काका ट्रिप काढत. ते झब्बा पायजमा घालत असत. अगदी साधे राहायचे. सगळ्यांबरोबर गप्पा मारायचे. त्यांच्याजवळ माहितीचा तर खजिनाच होता. काकांच्या बरोबर कोकणातली ट्रिप सुरू होती. काका एकदम वेगळेच. दरवेळेस जी ठिकाणं दाखवणार ती दाखवायचेच, पण त्याच्याही पलीकडे वेगळं असं काहीतरी आम्हाला दाखवायचे आणि मला तर तेच जास्त आवडायचं. संध्याकाळ झाली होती. आम्हाला जायचं होतं ते ठिकाण अजून लांब होतं. अचानक एका देवळासमोर गाडी थांबली. आम्हाला कळे ना इथे का थांबलो. खाली उतरलो. काका म्हणाले, चला उतरा, गणपतीचं दर्शन घेऊया. एक साधंच पण सुबक खूप फुलझाडं असलेलं एक देऊळ होतं. दर्शन घेतलं. काका मांडी घालून खाली बसले. म्हणाले, आता सगळेजण गणपतीसमोर बसून अथर्व शीर्ष म्हणूया. काकांचं हे काय चाललंय आम्हाला कळेना. मध्येच गाडी काय थांबवली, देवळात काय नेलं. तेवढ्यात काकांनी खणखणीत आवाजात अथर्व शीर्ष म्हणायला सुरुवातही केली. ओम भद्रम कर्णेभिः शृणुयाम देवः. आम्ही सगळे पण म्हणायला लागलो. हरिओम नमस्ते गणपतये. अथर्व शीर्ष म्हणून झाल्यानंतर बाहेर आलो. देवळाच्या आवारात छोटे छोटे असंख्य दगड होते. त्याच्यामधून एक छान रस्ता केलेला होता. काका म्हणाले, या देवळाच्या आसपासचे हे दगड पाहिले का? दगड? हो दगडच. त्यात काय बघायचं? आम्हाला समजेना. तुम्हाला या देवळाचं एक वैशिष्ट्य सांगायचंय. तुम्ही देवळाची प्रदक्षिणा करा आणि कुठलाही एक दगड उचला. तो गणपतीच आहे. अट एकच आहे, फक्त एकदाच दगड उचलायचा. म्हणजे? काका काय म्हणतायत तेच आम्हाला कळेना. त्यांनी परत सगळं सांगितलं. असं कसं असेल? आम्हाला वाटलं काका आमची मजा करतायत, पण काका अगदी गंभीर सांगत होते. स्वतः करून बघा म्हणाले ते. आम्ही प्रदक्षिणा मारून आलो. आता गंमत सुरू झाली. कुठला दगड उचलावा हेच कळेना. आम्ही सगळेजण उभे होतो. काका म्हणाले, गणपती बाप्पा मोरया. आम्ही प्रत्येकानं खाली वाकून एक एक दगड उचलला. प्रचंड उत्सुकता, कुतूहल, अपेक्षा. दगडाचं निरीक्षण सुरू झालं आणि मग काय मज्जाच सुरू झाली. प्रत्येकाला त्याच्या दगडात बाप्पा दिसायला लागला. तुझा बघू, हे बघ माझा बघ. प्रत्येकानं निरीक्षण केलं. कोणाला डोळा दिसत होता, कोणाला सोंड दिसत होती. काही जण हिरमुसले. त्यांना बाप्पा दिसलाच नाही. मग कोणीतरी म्हटलं, पालीचा आणि लेण्याद्रीच्या गणपतीचा भास होतो नाही. कितीतरी वेळ आम्ही त्याच नादात होतो. आता यात किती वेळ गेला हे कळलंच नाही. काकांनी परत एकदा गणपती बाप्पाचा गजर केला आणि म्हणाले, चला बसा गाडीत, पुढच्या प्रवासाला निघायचंय. काही जणांना वाटलं की काकांनी टाइमपास केला, त्यामुळे त्यांनी तो दगड टाकून दिला. तर आम्ही काही जणांनी तो दगड श्रद्धेनं बरोबर घेतला. गाडी सुरू झाली आणि लक्षात आलं की मगाशी गचके खात हळूहळू चालणारी गाडी आता सुसाट चालली होती. गाडी दुरुस्त झाली होती. अरेच्चा, असं होतं तर. तेवढा वेळ काकांनी आम्हाला गुंगवून ठेवलं होतं आणि नकळतपणे आम्ही पण त्या खेळात रंगून गेलो होतो. गाडी बिघडली असं जर सांगितलं असतं तर आम्ही कंटाळलो असतो. आणि त्यासाठीच काकांनी ही युक्ती केली. किती छान सुचलं नाही काकांना? विघ्न आलं, संकट आली, अडचण आली की घाबरायचं नाही. आपलं लक्ष दुसऱ्या एखाद्या चांगल्या सकारात्मक गोष्टीकडे लावायचं. त्यात मन रमवायचं. मात्र एकीकडे संकटावर उपायही करत राहायचं. काही वेळ जाऊ द्यायचा. कदाचित प्रश्न सुटतातही आणि मनही शांत राहतं. मात्र एक सांगू का, त्या दिवशी आम्हाला खरंच प्रत्येकाच्या दगडात थोडा का होईना देव दिसला. ट्रिप संपली. निरोप घेताना काका म्हणाले, आज दगडातला देव बघितलात, आता माणसातला देवही बघत जा बरं का. देवाशी वागतात ना तसं माणसाशी वागून बघा. आम्ही सगळे स्तब्ध झालो. त्या छोट्याशा वाक्यातून काकांनी आम्हाला खूप काही सांगितलं. सहज जाता जाता खूप काही शिकवलं त्यांनी आणि अजूनही आम्ही शिकतो आहोत. त्या दगडातल्या गणपतीकडे बघितलं की मला हे सगळं आठवतं. माझा तो दगड म्हणजे गणपती आहे आता माझ्याकडे.
मला त्यात बाप्पा दिसतो. आज काका नाही आहेत, पण जोशी काकांनी सांगितलेलं जीवनाचं तत्त्वज्ञान तुम्ही पण लक्षात ठेवा, कारण ते आयुष्यभर पुरणार आहे. तुम्हालाही माणसातल्या देवाचं दर्शन होईल त्यानं. हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.